नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. रामकृष्ण हरी. मित्रमैत्रिणींनो, यंदा मृगाचा पाऊस अगदी वेळेवर सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, भात लावणी झाली आणि आता पंढरीची ओढ लागली. आषाढी वारीसाठी संतांच्या पालख्या निघाल्या. लांबचा पल्ला म्हणून आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी सर्वात आधी निघाली. विदर्भ, खानदेश, मराठवाडा ओलांडून पालखीनं पंढरपूरकडं प्रस्थान ठेवलं. शेगावहून श्री गजानन महाराजांचीही पालखी निघाली आहे. अनेक संतांच्या पालख्या निघाल्यात. मित्रमैत्रिणींनो, आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनंही रामकृष्ण हरीच्या गजरात देहूतून प्रस्थान ठेवलंय. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि न करी तीर्थव्रत, असं संत तुकोबारायांनी म्हटलंय. ही वारीची परंपरा अखंड सुरू आहे. देहू नगरीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज, आळंदीहून संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, या पालख्यांबरोबर लाखो वारकरी देहभान हरपून टाळ मृदुंगाच्या तालावर पंढरीच्या वारीत पायी चालत निघतात. पांडुरंगाला भेटण्याची आस जीवाला लागलेली असते. ऊन वारा पाऊस झेलत वारकरी पायी चालत राहतात. पंढरीच्या वाटेवर चालताना वारकऱ्यांना जे सुख वाटतं त्याला उपमा नाही, असं संत सेना महाराज म्हणतात. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, दाता पंढरीची. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं स्वागत करण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली आहे. पुण्यात भवानी पेठेतलं पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठेतलं निवडुंगा विठोबा मंदिर संतांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालं आहे. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील हा अभंग ऐकताना पालखी सोहळ्याचा अपूर्व आनंद आपण घेऊयात. रामकृष्ण हरी.